247 मोहोळ विधानसभा क्षेत्रामध्ये मी स्वतः अमोल उर्फ रॉकी बंगाळे निवडणूक लढवली असून 20/11/2024 रोजी मतमोजणीच्या बाहेर जे 14 मोबाईल मध्यरात्री सापडले त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले। याकरता काय कारवाई केली याची सखोल चौकशी होऊन अहवाल सादर करून निवडणूक कार्यालय या ठिकाणी अहवाल सादर करावा व योग्य ती कारवाई केल्याची प्रत मला देण्यात यावी असे निवेदन अमोल उर्फ रॉकी बंगाळे यांनी प्रशासनास केले आहेत। याबाबत अधिक माहिती देताना रॉकी बंगाळे यांनी काय माहिती दिली आहे पहा। काय मागणी आहे? तुम्ही निवडणूक लढवले होते, काय एकंदरीत? साहेब, मोहोळ मतदारसंघातून आपण राखीव मतदारसंघातून अपक्ष म्हणून इलेक्शन लढवलं, पण प्रकार असा घडला गेला 20 तारखेला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी पहाटेच्या रात्री 3 वाजता एक 2-3 मुलं 14 मोबाईल घेऊन यूपी बिहारचे होते असं म्हणजे यूपीचे आहेत म्हणून अनोळखी समज म्हणून कळलं की ते स्ट्रॉंग रूमच्या काय अंतरावर बसून त्यांचं काय तर म्हणजे चुकीचा प्रकार चालला होता। माझे नगराचे रमेश बारदकर साहेबांनी त्यांना पकडलं रात्री 3 वाजता की काय चालू आहे कसं चालू आहे। त्यांना उत्तर देता येईना, गाड्या नंबर प्लेटच्या विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या होत्या आणि त्या अनोळखी होती, त्यांना बोलता येईना। मग त्यांनी तिथून काय तर PI ला फोन लावला वाटते, नंतर पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलं, ती मोबाईल जमा केले, सगळा काय काय प्रकार झाला। मी PI ला फोन लावला ती बातमी बघून की साहेब काय प्रकार आहे, हे असे 14 मोबाईल 14 टेबल असतात मतमोजणीला, सापडले 14 मोबाईल आणि ते सगळे यूपीचे आहेत, एवढ्या रात्री तिथं काय करतात? मग साहेब म्हणले त्यांची मी माहिती घ्यायला लागलो, नक्की काय प्रकरण आहे। मी पुण्याला इकडे तिकडे फोन लावून सायबरला ह्याला त्याला मी बोलवून घेतलोय आणि काय प्रकार आहे मी बघालो, पण त्याच्यानंतर काय कारवाई झाली नाही म्हणून आम्हाला कळलं किंवा काय झालं आम्हाला माहीत नाही। आमचा ठाम आरोप आहे की त्या दिवशी ज्या पोलिसामध्ये ह्या आरोपींना जेव्हा हजर केलं गेलं, जे कोण अनोळखी लोक होते त्यांच्यावर काय कारवाई झाली किंवा ती कारवाई दाबली गेली का किंवा कुठल्या कारणास्तव ते बाजूला ठेवून ते राजकारण झालं का कुठल्या राजकीय नेत्याचं तिथल्याच मोहोळमधल्या कोणाचा फोन येऊन ते दाबलं गेलं का, त्याच्यावर का कारवाई झाली नाही किंवा काय कारवाई झाली मोहोळच्या जनतेसमोर व सोलापूरच्या जनतेसमोर यावं ह्याच्यासाठी मी आत्ताची प्रेस कॉन्फरन्स घेतली। तसं मी निवेदन कलेक्टर आणि आता SP ऑफिसलाही द्यायला चाललोय। म्हणणं आहे की बाबा ते इव्हीएम हॅक करत होते। हो 100। मी काय म्हणतो साहेब, तसं काय प्रकार झाला नसेल तर कारवाई करा ना। परवा जयंत पाटील साहेबांनी बी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली कारवाई काय केली नाही। मग आमचं हे पण म्हणणं आहे, ज्यांनी पकडलं बारदकर साहेबांनी ते पण का ग बसले, जे कोण होते तर ज्यांनी पकडले त्यांनी दुसऱ्या दिवशी माझे नगराचे म्हणतात का ग बसलात, कारवाई का झाली नाही हे पण बघणं गरजेचं आहे। आम्हाला काय त्यातला प्रकार माहिती नाही, तो लोकांसमोर येणं उघडकीस होणं गरजेचं आहे। याच्यासाठी मी आता प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। तक्रारदाराला पण दाबण्यात आला असेल? हो 100% साहेब, कारण त्या जोपर्यंत काय एक तर उलगडा व्हायला पाहिजे की बाबा तसा काय प्रकार नव्हता किंवा एक तर असं कारवाई व्हायला पाहिजे की ही तसाच काय तर प्रकार होता EVM हॅक वगैरे करण्याचा, हे काय तर कळू द्या ना जनतेला, तो प्रकार तसाच दाबला गेलाय। साहेब, माझा प्रकार तुम्हाला सांगायला सांगतो, ज्या वेळेस मी इलेक्शन लढलो महाविकास आघाडीकडून मी तिकीट मागितलं गेलं, 25 तारखेपर्यंत तिकिटाचा खेळ चालला गेला आणि शेवटीला ते तिकीट काय आपल्याला मिळालं नाही। सिद्धिताई कदमला तिकीट मिळालं गेलं, त्यावेळेस आपण ठरवलं की जाऊ दे एका मुलीला तिकीट मिळालं, प्रणिताई सारखं आम्ही समजवलं आणि माघार घ्यायचं आम्ही ठरवलं होतं। परत एका रात्री त्या तिकिटाचा काळाबाजार करून त्या खरेला तिकीट दिलं गेलं। ठीक आहे, ती त्यांच्या पक्षाचा विषय, आम्ही काय त्यात बोलू शकत नाही, आपल्याला ते तिकीट मिळालं नाही। मग साहेब प्रकार असा गेला माझं सर्वांना सांगणं आहे, मोहोळमधील जनतेला आणि सगळ्यांना, काय लोकांनी असं सांगितलं की बाबाला साहेबांनीच उभा केलंय का किंवा क्या आमदार कोण माने त्यांनीच उभा केलंय का। साहेब, मला एक सांगा, जर कोण मला उभा केला असतं तर एवढं मी अपक्ष तेवढ्या ताकदीनं लढलो असतो का? आणि विचार करण्याची गोष्ट आहे, ज्या वेळेस मला अपक्ष लढलं कोण पाठिंबा दिला का म्हणून सांगतात किंवा कोण उभा केला का म्हणून सांगते, तर यशवंत मानेचा हा जो मुद्दा आहे, जो जातीचा दाखला होता जो त्यांनी सबमिट केला, त्याच्यावर सगळ्यात जास्त बाईट मी दिला, सगळ्यात जास्त मुद्दा मी उचलला। 2 वेळा निवडणूक अधिकाऱ्याला भेटलो की बाबा हे जातीचा दाखला चुकीचा आहे, ह्याच्यावर ऍक्शन घ्या, यांची उमेदवारी रद्द करा। सगळ्यात बाईट मी दिल्या, प्रेस कॉन्फरन्स मी घेतल्या गेल्या, तर मी सगळ्यात जास्त मग यशवंत मानेवर हल्ला केला असता का त्याची उमेदवारी रद्द करा म्हणून, हे पण लोकांना सांगणं गरजेचं आहे। अपप्रचार झाला गेला, लोकांची दिशाभूल करण्यात आली, ठीक आहे, त्यात त्यांना यश मिळालं। नंतर दुसरी गोष्ट सांगतो, ज्यावेळेस मला तिकीट मिळालं गेलं नाही त्यावेळेस जरांगीदादा पाटलांची जी उमेदवारी होती हे राजरत्नदादा आंबेडकर, सज्जद नोमानी साहेब आणि जरांगीदादा साहेबांची जी निवडणुकीला उमेदवार उभा करायचं त्यांचं जे ठरलं होतं, त्यात असं ठरलं होतं की आपण एक 20-30 जागा लढवायच्या। त्यात ज्यावेळेस मोहोळ मतदारसंघाचं नाव आलं तर त्या मोहोळ मतदारसंघामध्ये रॉकी बंगाळे हे नाव स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन राजरत्नदादांनी सांगितलं। मग त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की इलेक्शन लढवायचं नाही। मग लढवायचं नाही म्हणताना सगळ्या लोकांनी काय अर्ज काढून घेतले, काय लोकांनी ठेवलं, मग आम्ही अर्ज ठेवला होता। मग राजरत्नदादांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्स, रॉकी बंगाळेने अर्ज ठेवला तर आपण त्याला ताकद देऊ आणि ती सीट कशी निवडून याच्यासाठी आपण प्रयत्न करू।
मग मला तुमच्या सगळ्यांना एक सांगायचं आहे, जर जरांगी दादा पाटलांचा जर मला आशीर्वाद नसेल तर साहेब तुमच्या सगळ्यांना माहिती, ज्यावेळेस आपण पेपरचे ॲड किंवा पेपर बॅनरबाजी किंवा पॅम्पलेट छापतो, दिव्य मराठी म्हणा, लोकमत म्हणा, पुण्यनगरी म्हणा, या सगळ्या पेपरला माझे ॲड आले गेले, तर ते अधिकृत कशी काय झाली गेली हे पण बघणं गरजेचं आहे ना साहेब. जोपर्यंत अंतरवाली सराटीतून परमिशन येत नाही तोपर्यंत ॲड अधिकृत होत नाही ना साहेब. हे अधिकृत कशी काय झाली? काय तर मला आशीर्वाद आहे म्हणून अधिकृत झाली ना. फक्त काय प्रकार केला गेला साहेब, ह्या लोकांनी विरोधकांनी जनतेची दिशाभूल केली आणि अपप्रचार करण्यात त्यांना यश आलं. पण ठीक आहे, यावेळेस यश आला असेल, पुढच्या वेळेस आम्ही सोडणार नाही. मध्ये कनेक्टिव्हिटी नाही, काही होऊ शकत नाही, त्याला वायफाय वगैरे काय कनेक्टच होऊ शकत नाही, तर कसं आहे साहेब मी काय त्यातला जास्त तज्ज्ञ नाही. एकच प्रश्न केलाय नाना पटोले साहेब म्हणा किंवा सगळ्यांनी, विरोधकांनी किंवा जनतेने, जी 76 लाख मतं जी वाढली गेली ती कशाच्या जोरावर वाढली गेली, कसे वाढली गेली, त्याचे व्हिडिओ दाखवा, त्याचे पुरावे दाखवा, काय एवढाच प्रश्न आहे. आणि आमचाही प्रश्न तीच आहे. काय मला काय त्या ईव्हीएम मधलं जास्त नॉलेज नाही. माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजचा हीच आहे की जी लोक सापडली होती 14 मोबाईल सहित अनोळखी रात्री 3ला, कंपनीची लोक 3ला रात्रीचा फिरू शकत नाही, थांबू शकत नाहीत, तर त्याची कारवाई काय झाली हा एकच माझा महत्वाचा प्रश्न आहे. वाढली मतं तुम्हाला काय कशी वाढली मतं? हेच ह्याच्यासाठीच प्रेस घेतलोय साहेब मी, की हे आम्हाला दाखवा काय कारवाई झाली, आम्ही खरंच हारलोय का ईव्हीएम मुळे हारलोय हे बघण्यासाठीच आजची प्रेस आहे साहेब.